त्यानंतर जय महाकाल अलजीपाडा समीर राऊत, ज्याने विचार केला तर 23 बॉलमध्ये 50 धावा केल्या. 217चा स्ट्राईक रेट, म्हणजे इथपर्यंत जे बॅटर्स आहेत त्यामध्ये स्ट्राईक रेट समीर राऊतचा सर्वात जास्त निघाला. आणि टोटली जर धावांचा विचार केला तर सर्वात जास्त स्ट्राईक रेट सुद्धा समीर राऊतचाच आहे, 217चा आहे. बाकी प्लेयर देखील रेसमध्ये आहेत, ते 50च्या वरती होते, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. आतापर्यंत विचार केला तर टोटल या स्पर्धेमध्ये रन झाल्यात 1836. टोटल ओव्हर्सचा विचार केला तर 182.5. विकेटचा विचार केला तर 170. चौकाराचा विचार केला तर 101. षटकारांचा विचार केला तर 77. आणि शून्य या धावसंख्येवरती गडी बाद झाले 43. आणि एक्स्ट्रा धावा 142. एक्स्ट्रा मेंबर देखील कंपल्सरी आहे, नसेल तर पेनल्टी आहे कंपल्सरी. प्रत्येक टीमला ही सूचना. महाकाल आपला देखील पाठवून द्या. एक्स्ट्रा धावा 142 आहेत आणि कॅच 110. रनआउट 36. LBW 11. 22. बोल्ट 13. हिट विकेट एकही झालेला नाही आहे. ST चित सुद्धा, स्टंपिंग सुद्धा झालेला आहे. संपूर्ण अपडेट, चांगला अपडेट, ग्रेट जॉब विजय कांबळे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व अपडेट त्यांनी पोहोचवले. टाळ्या वाजा विजय कांबळे यांच्याकरता. अप्रतिम सर्व अपडेट त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलाय. नुसतं स्कोरिंग नाही तर लॅपटॉप, वेगवेगळे पेन, धाव पुस्तक आहे, म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्या जरा तुम्ही देखील. भरपूर खर्च त्यांनी केलाय. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. मेगा फायनलचा दिवस, अंतिम दिवस आणि चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 ला आजच्या दिवसाची सुरुवात होते. पहिला बॉल कुणाल पाटील बॉलिंग मार्क वरती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्ये सुसर्वदा. कव्हर ड्राईव्हचा फटका, फेकी खराब, एकच धाव. आज संपूर्ण स्पर्धा गरमागरमी राहील, यात काही शंका नाही. इथे दोन्ही टीम मध्ये एक जिंकेल तो क्वालिफाय होईल. जो मात्र इथे पराभव होईल त्याला वेट करावा लागेल, कारण की रेस तशी लागले. फक्त आपण विचार करणार आहोत टायमरकडे. 1:57 पहिला बॉल फेकला गेला. काल 1:33 म्हणजेच आज 14 मिनिटं 24 मिनिटं उशिराने मॅच चालू झाले. मात्र कौतुक करेन, कारण की एक मॅच आपल्या अगोदरच मायनस झाले, म्हणजे वेळेवर आहोत. इनसाइड आउट. सचिन भोईर थोडासा स्ट्रगल राहिलाय, मात्र चांगली बॅटिंग. सचिन भोईरचा विचार केला तर सुरुवातीलाच अनसोल्ड एकदा झाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा लकी स्ट्रायकरने भरोसा दाखवला आणि काय बॅटिंग केली. जे जास्त पॉईंटनी सोड झाल्यात त्यांनी तितकी चांगली कामगिरी केली नाही तितकी सचिन भोईरने केली या स्पर्धेमध्ये. एक हॅट्रिक त्याच्या नावावर देखील आहे. पुन्हा एकदा समोर बॉलरच्या डोक्यावरून खेळायचं होतं. आज हितेंद्र भोईरला ओपनिंगला पाठवले, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि दोन्ही बॅटरचा विचार केला तर 50+ धावा दोघांच्या नावावर आहेत. रेसमध्ये आहे मालिकावीरच्या दोन्ही बॅटर. आणि कुणाल पाटील चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. आणि थँक्यू, अगोदर देखील आम्ही टॉस उडवायच्या आधीच उल्लेख केला दोन्ही टीमचा. खास करून बाबा 9191 आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान आपला आभारी आहोत. आपण समंजसपणा या स्पर्धेला दाखवला. आणि त्यानंतर ज्यांचा दुसरा मॅच होता, हे जी मॅच चालू आहे, या दोन्ही टीमचा देखील आभार की आपण देखील लवकर आलात. 6 धावा फलकावरती लगावल्यात. गुलशन भोईर बिट्टू नक्कीच त्यांची मला वाटते तिसरी सुट्टी असेल आज. नेहमीच जॉब पहिला, मात्र चॅम्पियन प्रीमियर लीगने त्यांच्यावरती जो भरोसा दाखवलाय, त्यांनी देखील आपल्या ओनरला शब्द दिलाय की मी प्रत्येक मॅच खेळण्याकरता येईन. आणि गुलशन भोईर आता पांजूस्फोट पांजूमध्ये असला तरी सुट्ट्या नसतात त्याच्या. चॅम्पियन प्रीमियर लीगचीच तर खासियत राहिली. कुमार असतील,
पांजूचे बरेच खेळाडू या टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. केवळ घरात करता पुढचा बॉल. पाचवा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि इथे मात्र गॅप शोधलाय. गुलशन बिट्टू आलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. 2 धावा. 2 धाव्याने 5 बॉल 8 धावा या फलकावरती लगावल्यात. आज शेवटचा डे आणि शेवटची नाईट. 13 आणि 14 ला मात्र पुन्हा एकदा या ग्राउंडवरती मॅच आहे. रायझिंग 11 आणि तिथे एनसीएचा एक हाफ आणि एक गव एक असा फॉर्मॅट असेल. स्लॉग हिट, स्लॉग स्वीप. केवळ घरात नावाचा येतो एक क्वालिटी ब्रँडेड दर्जेदार षटकार. दादा पाटील, आपणास आयोजकांकडून इच्छा आहे की आपण येऊन VIP डाईसवर स्थानपन्न व्हायचंय. आपला बहुमूल्य या स्पर्धेला हातभार लागलाय त्याबद्दल आपला आभारी आहोत. म्हणून आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. या स्पर्धेतला केवलच्या नावावर हा 4था सिक्सर लागलाय. कारण की टॉप सिक्सर कडे देखील आपण रेसमध्ये पाहणार आहोत. केवलला टॉप 4 मोस्ट सिक्सेस, मोस्ट 4 इमर्जंट प्लेयर आणि बेस्ट फिल्डर अशा देखील ट्रॉफीज आहेत. चैतन्य देखील मला वाटते 3 दिवस इथे वस्तीला आहेत. भरपूर मेहनत 5 दिवस ते बोललेत कारण की अगोदरचे 2 दिवस. चैतू, तुमचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. मला वाटलं तुम्ही पायाची नाही तर जुचंद्र दत्तावलीचेच खेळाडू आहेत की काय. पुढच्या वर्षी फॉर्म भरतील ते. मितेश परशुराम पाटील बॉलिंग बारकवरती. व्हाईट बॉलचा इशारा. थँक्यू अंपायर अनुज परेड सर. 15 धावा. विजय कांबळेचं कौतुक करेन. रात्री ते गेले तिथून 3:30ला आणि 6:30 वाजता झोप कंप्लीट झाली. सर्व रेकॉर्ड अपडेट होईपर्यंत इतका टाइम त्यांना झालाय आणि वेळेवरती ते इथे देखील आले. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धाव पळक 17 धावा. 1 बॉल फेकून झाला. हितेंद्र भोईर एक जबरदस्त मॅच विनर प्लेयर आहे. काही खेळाडू असतात ते सुरुवात करून देतात मात्र मॅच फिनिश करता येत नाही. मात्र हितेंद्र भोईर हा नेहमी पाहिला आपण मॅच विनर प्लेयर का म्हटला जातो तर सिच्युएशन नुसार पारी असते त्याची. हुक करायचा आहे आणि इथे मात्र हितेंद्र भोईर असा बॅटर आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. आता फक्त हवा हितेंद्र भोईरची सिक्सर. सध्या लकी स्ट्रायकर 3 नंबरला दिसते आणि जय महाकाल मालजीपाडा 1 नंबरला दिसते. पॉइंट्स ते सेम आहेत. इथे रन रेटचा इश्यू नाही आहे. 23 धावा 2 बॉल.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर उडवलाय चेंडूला. ही ताकद आहे, ही नजाकत आहे, ही खासियत आहे. बॅटर हितेंद्र भोईरच्या बॅट मधून आणखीन एक येतोय. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. एकोणतीस धावा या फलकावरती लगावल्यात. आतापर्यंत विचार केला तर हा डॉट बॉल येतोय आणि मितेशला कमबॅक करावा लागेल. टिवरी स्पोर्ट टिवरीमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे नेहमीचा प्रताप भोईर. जास्त भरोसा या खेळाडूवर दाखवल्या. ऑप्शनमध्ये देखील त्याच्यावर डाव खेळला गेला. ॲज अ बॉलर म्हणून उपयोग केला जातोय आणि जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी दिली जाते. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक, जबरदस्त कमबॅक. समोर जरी हितेंद्र भोईर असला तरी मला माझी क्षमता गुणवत्ता दाखवायची आहे. एक धाव बॅटची एज लागली. एका धाव्याने धावफलक 30 धावा. पॉवर प्लेमध्ये जास्त धावा येताना पाहिल्या नाही आपण, मात्र या पॉवर प्लेमध्ये 11 बॉलमध्ये 30 धावेची पार्टनरशिप बिल्ड होते. चांगला कॉम्बिनेशन आहे या संघाचा. लिस्ट आमच्यापर्यंत आलंय दोन्ही टीमची. लकी स्ट्रायकर मध्ये आज पुढचा बॉल ऑफ स्टंपवर पिचिंग केलं. आतमध्ये वळणारा चेंडू. इथे मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. 2 ओव्हर संपल्यात आणि फलकावरती धावा आहेत 30 धावा. 2 ओव्हर नंतर तुम्ही इम्पॅक्ट प्लेअर देखील या स्पर्धेमध्ये घेऊ शकता. भरपूर नियम आहेत या स्पर्धेमध्ये. विचार केला प्लेइंग 11चा, लकी स्ट्रायकरचा, तर प्रताप भोईर, सचिन भोईर, कुमार भोईर, कुणाल पाटील, कुणाल पाटील आणि त्यानंतर अनिकेत भोमटे, श्याम पाटील यष्टीरक्षक. त्यानंतर आपण बघतोय गुलशन भोईर, सूरज किणी, मितेश पाटील, नितेश जितू पाटील आणि अवनीश यादव आणि इम्पॅक्ट प्लेअर राम लाड या खेळाडूचं नाव दिले. त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून विचार केला तर समीर राऊत, भूमित भोईर, अमन मडवीला ठेवलंय इम्पॅक्ट प्लेअर. जयेश पाटील, कार्तिक पाटील, केवल गरत, विशाल पाटील. आणखीन एक इम्पॅक्ट प्लेअर आहे क्रिश पाटील, रोहित तांगडी. त्यानंतर निलेश परेटला देखील इम्पॅक्ट प्लेअर यूज करू शकतात. कुंदन सिंग, हितेंद्र भोईर. चला फिल्डिंग लावून घ्या. त्यानंतर समित पाटील, ऋतिक रायडे हे प्लेइंग 11चे खेळाडू आहेत. फील्ड सेट कीजिए, फील्डिंग सेट करा. प्लीज सेट युअर फील्डिंग. यस डीजे. आज जर 2 विकेट घेतोय, 2 ते 3 विकेट, तर टॉप 1ला देखील जाऊ शकतो. आणि आपण पाहिले नंबर 1, नंबर 2, नंबर 3, 4 जे असतील फायनलिस्ट, तिथे पारितोषिक असतील. सॉफ्ट हँडने दिशा दिली, नजाकत दाखवला आणि सूरज किणी याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. मला वाटते 2 दिवस सूरज किणी फ्रेममध्ये दिसला नाही. पुढचा मॅच फार महत्त्वाचा मॅच, इम्पॉर्टंट मॅच. टॉसला यायचं आहे.
कानाई पाये आणि एनआर कट्टा. एनआर कट्टा टीमला महत्त्वाचा मॅच जिंकण्याकरता आणि कानाई पायेला रिस्पेक्ट करता मॅच असेल की 2 पॉईंट तरी घेऊन जावं आणि जाता जाता एक टीमला देखील आपल्यासोबत घेऊन जावं, यासाठी तो लढू शकतो. मी नाही तर तुम्ही पण नाही. ह्यावेळी काय करताय, जितू पाटील चेंडूला कॅरी करतोय. एक धाव येते, ती देखील हलकीशी बॅटची एज कॉट बिहाइंड एज लागली होती आणि एका धावेने धाव फलक पुढे आलंय 32च्या घरामध्ये. चान्स होता कॉट बिहाइंडचा, यष्टीरक्षक मात्र थोडा दूर राहिला. 32 धावेची पार्टनरशिप. स्विच खेळायचा होता इथे. आणखीन एक निर्धाव चेंडू. 50 धावेची पार्टनरशिप या स्पर्धेत पाहायला मिळाली नाही आहे. काय ती होईल का? अवनीश यादव कौतुक करेन या गोलंदाजाचा. वाघरालपाडा आराध्य 11 वाघरालपाडाचा हा गोलंदाज आणि त्याचा उल्लेख आम्ही काल देखील केला. 6 बॉल 8 या धावा 3 संघांना करून दिलेल्या नाहीत असा गोलंदाज आहे. या स्पर्धेत देखील 6-7 धावा त्याने प्रत्येक मॅचला दिल्यात, म्हणजे इकॉनॉमी मेंटेन राहिला. हितेंद्र भोईर सारखा बॅटरला इथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. चांगली फिल्डिंग अनिकेत बोमटे, बुम बुम अनिकेत बोमटे चांगली फिल्डिंग करतो. एका धावेने धाव पळकते. हे 30 धावा. 4 बॉल 3 बॉल माफ करा. चार झाल्यात. 4 बॉल 34. अपडेटमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. ऑफस्टमच्या बाहेर होता हा बॉल आणि तेच पाहिलं अंपायरच्या माध्यमातून. 1 धाव, त्यानंतर 2 धावा आणि लेग बाईटच्या 2 धावा आहे. ऑफस्टमला बाहेर निघणारा बॉल एक वेगळा अँगल देखील होता. कदाचित थोडा आतमध्ये असता तर निश्चित रूपाने ऑफस्टम आणि मिडल स्टम इम्पॅक्ट पाहिला असता. 35 धावा 5 बॉल. अंतिम बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. एनआर कट्टा टीम आणि श्री कान्हाई पायस आपले कॅप्टन टॉस करण्याकरता या एका इनिंग नंतर पाठवून द्या. फार महत्त्वाचा मॅच असेल दोन्ही टीमला. इथे जबरदस्त पुलचा फटका. ओ अडवलाय की काय? अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. रनआउटची संधी. नॉट आउट. म्हणजे इथे काय घडतंय, या 2 धावा आहेत का काय आहे हे पंच. यस 2च धावा आहेत. 2 धावेने धावपळक पुढे आलंय. येऊन पोचलंय 37. आतमध्ये होता. यस टीव्ही अंपायर आता घेतला जातं, म्हणून आम्ही अगोदर विचारलं की अंपायर 2 धावा आहेत की टीव्ही अंपायर घेतला जाईल. तर टीव्ही अंपायर घेतला जाईल. बाउंड्री लाईनला पाय टच झालाय का, की आतमध्ये अडवलाय की बाहेर गेलाय याकरता. चला 2 धावा असतील, या सेफ आहे. अंपायरनी देखील तेच म्हटलं, मात्र प्लेयरला शंका वाटली म्हणून अंपायरनी लगेच घेतलं.
प्रत्येक जण सांगते आम्हाला देखील अंपायर बनावं लागेल. एकदा अंपायर बनून बघा, त्यांच्यासारखं उन्हात राहून दाखवा, त्यांच्यासारखं डिसिजन देऊन दाखवा, मग समजेल अंपायर काय असते. खऱ्या अर्थाने जो प्रेशरमध्ये डिसिजन असतो ना, ते फक्त अंपायर्सच देऊ शकतात. आणि कधी कधी असं देखील पाहिलं आहे की अंपायरचा एक डिसिजन कुठल्या तरी टीमला खटकला जातो, मात्र ज्याने 10 बॉलमध्ये 6 रन्स केले ती रन्स तुम्हाला दिसत नाही आणि अंपायरची एक चूक दिसते. तर ते देखील माणूस आहे, चुका प्रत्येकाकडून होतात. प्रताप भोईरचा पहिला बॉल वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आलंय 38च्या घरामध्ये. प्रताप भोईर म्हटलं तर टिवरी संघाचा खेळाडू आणि या ग्राउंडवरती बऱ्याच वर्ष अनुभव आहे या ग्राउंडचा. मात्र हितेंद्र भोईर त्याला देखील अनुभव आहे आणि कुमार फक्त वेट अँड वॉच करत राहिला. हाय अँड हँडसम पुन्हा एकदा हितेंद्र भोईर. फायर शो, बिग ब्लास्ट. ज्यावेळी राईटी एंडने बॅटिंग होते आणि लेफ्टीला ॲडव्हान्टेज असला तर हितेंद्र भोईर व्हॉट अ प्लेयर. प्रताप भोईर बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा कुमार आलाय. चांगली फिल्डिंग करायची होती मात्र चेंडू निघून गेलाय. वेगळी ऍक्शन अंपायरची बघू शकता. येतोय चौकार. हितेंद्र भोईर आणि हितेंद्र भोईरचा विचार केला आतापर्यंत. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. कुमार आला होता कॅच घेण्याचा प्रयत्न. यस कुमार ओके आहेत ना? इंजरी फलकावरती जर विचार केला 48 धावा 13 बॉल मध्ये 32 धावा. हितेंद्र भोईर अप्रतिम बॅटिंग करतोय आणि जर हितेंद्र भोईर अशीच बॅटिंग करेल तर 50 धावा त्याच्या देखील होऊ शकतात. 48 धावेची पार्टनरशिप ही हायस्ट स्कोरिंग आहे या संपूर्ण स्पर्धेतील. रिलीज स्प्रे पाहिजे का? फर्स्ट एड प्लेयर मला वाटते रिप्लेस केला जातोय. आहेत कुमार. थँक्यू चैतन्य. आमचे बघा सगळे व्हॉलेंटियर्स लगेच रेडी आहेत. चैतन्य सध्या आज डॉक्टर बनलेत विदाऊट MBBS. भावेश भोईरचा एक वेगळा लुक पाहायला मिळतोय. व्हाईट अँड व्हाईट वॉश आज ते करणार आहेत. आज काय वन डाऊन की ओपनिंग? इम्पॅक्ट प्लेयर ते सांगतात. इम्पॅक्ट प्लेयर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ड्रिंक्स गेलाय तर ऐकत राहा एक सुंदर संगीत. हार्दिक स्वागत. 2 बॉल फेकून झाले. 48 धावा फलक्यावरती. एकही विकेट गेला नाही. हितेंद्र भोईर फायर करतोय आणि इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या वरून व्हाट अ शॉट ऑफ द इनिंग. अप्रतिम पटका. ही खासियत आहे हितेंद्र भोईरची. षटकार. चोपन्न धावा कंप्लीट करणारा एक मात्र संघ ठरला आहे ज्याने या पार्टनरशिप 54 धावेचे केले. एकदा जोरदार टाळ्या जय महाकाल मालजीपाडा टीम करता, कारण की रेकॉर्ड आहे. आवर्जून विचारलं जाईल चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये 50 धावेची पार्टनरशिप कोणत्या संघाने केली असेल तर जय महाकाल मालजीपाडा. कोणते बॅटर होते तर हितेंद्र भोईर आणि केवल गरत. कोणता संघ अपोजिट होता तर लकी स्ट्रायकर.
आणि कोणत्या बॅटरने जास्त धावा केल्या असतील तर 14 बॉल मध्ये 38. हितेंद्र भोईर 7-12 वरती केवळ घरात एन्जॉय करतोय हितेंद्र भोईरची इनिंग. 3 बॉल 54 धावा. प्लेयर आता आतमध्ये घेतला जातोय स्वतः श्याम पाटील. आता प्रताप भोईरला काहीतरी कानमंत्र देत आहेत. जेव्हा जेव्हा कानमंत्र गुरुमंत्र दिलाय तेव्हा तेव्हा काहीतरी झालंय या लकी स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून. कधी कधी विकेट गेलेले आपण पाहिलेत, मात्र केवढा समजावा हितेंद्र भोईर आहे, मी थांबणार नाही, माझ्याकडे क्षमता आहे आणि ती मी दाखवणारच. आणखीन एक येतोय क्वालिटी दर्जेदार धमाकेदार सिक्सर. चालीस वरती खेळतोय. पहिली हाफ सेंचुरी बघायची आहे प्रत्येकाला, काय ती होईल का? एक षटकार दूर आहेत. 60 धावा फलकावरती. ऑफ स्टंप वर ठेवलेला मात्र हितेंद्र भोईरच्या बॅट मधून आलेला आहे हा षटकार आणि पहिली हाफ सेंचुरी. एकदा जोरदार टला हितेंद्र भोईर करता. टायगर अभी भी जिंदा आहे. काय बॅटिंग, काय फटकेबाजी आणि काय इथे मात्र धुवाधार इनिंगला बिल्ड केलं हितेंद्र भोईर. फायर शो 50 धावा कंप्लीट केल्यात हितेंद्रनी. एकतीस धावा आल्या प्रताप भोईर. असा स्पेल मी कधी पाहिला देखील नसेल प्रताप भोईरचा. हितेंद्र भोईर डगआउटच्या दिशेने जातोय, मात्र त्याच्याकरता टाळ्या जेवढ्या वाजवाल तेवढ्या कमी आहेत. एकदा जोरदार टाळ्या हितेंद्र भोईर करता. काय बॅटिंग केलंय, अप्रतिम बॅटिंग. कॅप्टन कूल सेन्सिबल आणि इथे षटकारांची आतिषबाजी. त्याच्या बॅट मधून धुवाधार इनिंग. 50 धावा कंप्लीट केल्या. त्यानंतर विचार केला तर केवळ आणि हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टोटल धावा झाल्यात फलकावरती 68. 69 69 धावा जिंकायला आहेत. दोन्ही टीम चला टॉसला या. एनआर कट्टा टीम सुरुवातीच्या 2 मॅच जिंकल्यात आणि त्यानंतर स्ट्रगल झालाय चालू. आता ही मॅच जिंकला तर नक्कीच एका चांगल्या रेसमध्ये तुम्ही राहाल. ही मॅच फार महत्त्वाची आहे आणि श्री कान्हाई पाये संघाला देखील इम्पॉर्टंट आहे, कारण की एकही पॉईंट्स त्यांच्या नावावर नाही आहे. जाता जाता शून्याचा अकाउंट ओपन करावं लागेल आणि आम्ही देखील जातोय तर तुम्हाला देखील आमच्या जोडीला नेऊ, असं ब्रीद वाक्य. मात्र तरीसुद्धा एनआर कट्टाला चान्स आहे. एनआर कट्टा जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि कान्हाई पाये देखील जिंकण्याचा प्रयत्न असेल. हे प्रीमियर लीग मध्ये अनेक वेळा पाहिलंय बिग अपसेट. चैतन्य चैतन्य खारखंडी
भरपूर मेहनत त्यांची आहे या स्पर्धेला आणि त्यांनाच टॉस करायला लावीन. दीपक मडवी त्यांचे आवडते प्लेयर आहे का नाही, पायेमधून ते नेहमी खेळत असतात आणि असं दृश्य पाहायला मिळते. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. 4 ओव्हर मॅच. हेड असा कॉल. परत उडवा टॉस, परत उडवा. तिथे गेल्यावर परत उडवलाय आपण कालपासून, म्हणून आम्ही टॉसची देखील सूचना केली. टॉस टाय झाला का पुन्हा एकदा टॉस उडवला जाईल. हेडवरतीच फोकस केलाय. हेड आलाय, बघू शकता हेडच आलाय. चैतन्य, आपण दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण विराजमान व्हायचंय. कानाई पाये टॉस जिंकलाय. डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायचं आहे. काय मनामध्ये आज विचार काय करून आलाय नेमका? विचार करायचा आहे की पहिली मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि समोर येणार कट्ट्याला देखील मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. तरी सुद्धा तुम्हाला मॅच जिंकायचे, तर आज काही नवीन चेहरे ॲड झालेत का? नाही, जी टीम आहे तीच खेळणार आहे. आणि काल पाहिलं आपण 11 प्लेयर्स होते, 11हून जास्त प्लेयर्स आज अवेलेबल आहेत. होय, नक्कीच 11च्या जास्ती करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत कसा राहिलाय? स्ट्रगल भरपूर राहिलाय, मात्र चांगला खेळ करून तुम्ही पराभवाच्या छायेमध्ये गेल्या. 2-3 मॅच हातामधले गमावले, त्याबद्दल काय म्हणाल? पहिली मॅच आम्ही 29 धावांनी हरलो, म्हणजे ती मॅच आम्हाला जिंकायचीच होती, परंतु आम्ही एकही मॅच जिंकलो नाही. पण ही मॅच जिंकण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ऑल द बेस्ट तुम्हाला. टॉस जिंकला असता दीपक मडवी, तर डिसिजन काय असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच करणार होतो, आता बॅटिंग करायची. बॅटिंग करायचं आहे आणि समोर कानाई पायी संघ. स्ट्रगल त्यांचा चालू आहे, मात्र तुम्हाला मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. काय टार्गेट एक विचार केला असेल? टार्गेट जास्तीत जास्त करणार. बॉल 10x आहेत, त्याच्यामुळं धावा जास्त, म्हणजे बॉल बॅटवर येतो आणि एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल आमचा. संपूर्ण आयोजनाबद्दल पुन्हा एकदा 2 शब्द. 2 शब्द नाही, 4 शब्द बोलेन, कारण खूप छान आयोजन आहे. कारण एवढ्या कमी दिवसात एवढी मोठी टुर्नामेंट आयोजित करणे आणि टुर्नामेंट ऑर्गनाईज करणे एक सोपी गोष्ट नसते. खूप कठीण काम त्यांनी एवढ्या कमी दिवसात करून दिलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या मेहनतीला जेवढे आपण कौतुक करू तेवढे कमीच आहेत. काय बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. चांगलं नेहमीच वक्तव्य त्यांच्या माध्यमातून आपण पहिले. टॉस जिंकला एक श्री कानाई स्पोर्ट पाय. वन टू टॉस, चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू. पहिला बॉल वाईड बॉल. सध्या तरी आमचे पॅनल मधले कोणी आलेले नाही आहेत, लवकरच येतील ऑन ड्युटी. एक रन. जयेश पाटीलचा हा बॉल इनसाइड आउट करून खेळायचा होता. चेंडू हवेत बराच काळ. कॅच होऊ शकली असती का, तर नाही. 2 धावा, मात्र प्रयत्न करणं गरजेचं होतं. 2 धाव्याने धावफलक 3 धावा. 1 बॉल 3. असं नाही की या ग्राउंडवर होत नाही. 69 आहे, त्यांनी मारलेत, आम्ही सुद्धा मारू. आणि कुमारला आज प्रमोट केलंय ॲज अ ओपनर बॅटर. पांजूची हे एवन जोडी आहे. सचिन भोईर, कुमार भोईर. एकदा का बॅट लागली ना, तर मोठ्या धावा या दोन्ही खेळाडूंकडे आहेत. ती क्षमता आहे, ते पोटेन्शियल आहे, ते कॅलेबर आहेत. आणि पांजू संघ नेहमी ओळखला जातो सिक्सर मारण्याकरता. मोठा फटका खेळायचा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. कॅच होईल की नाही प्रश्नचिन्ह काय घडेल. इथे कॅच सुटलाय पुन्हा एकदा. 2 जीवनदान आहेत कुमारला. 4 धावा या फलकावरती. 2 बॉल. ज्या डगआउट मध्ये पाणी नसतील त्या डगआउट मध्ये पाणी घेऊन जा. खास एनआर कट्टा स्टँड मध्ये व्हॉलेंटियर्स, तुमचे कॅप्टन किंवा एक्स्ट्रा मेंबर असतील त्यांनी या पाणी घेऊन जा. चला हितेंद्र भोईर, आपण जास्त चर्चा करू नका प्लीज. टायमिंग चालूच आहे, टाइमर ऑनच आहे. 2:27 ला पहिला बॉल डिलिव्हर झालाय. 2:29 झाले. 2 बॉलला 2 मिनिटं गेल्यात. आज बॉल आउट काय होईल का? बॉल आउट झाल्यावर 3 चान्स असतील.
सचिन भोईरचा हा ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये आहे की काय. समीर राऊत चांगली फिल्डिंग करतोय. सॅम आणि 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे आलंय. 3 बॉल फलकावरती धावा 6. यस क्रॅम्प आलाय की काय. अडीच वाजले पाहता पाहता. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. 7 धावा. भूमित भोईर सारखा बॅटर या संघामध्ये आहे. मात्र ओपनिंग बॅटरच एवढं चांगलं काम करतात की बाकीच्यांना बॅटिंग आली नाही आहे. सचिन भोईर फ्लॅट की इट्स 1 बाउन्स. चौकार येतोय सचिनच्या बॅटमधून. शॉर्ट आर्म पुल चौकार. चार बॉल 11 धावा या फलकावरती लगावल्यात. आज आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. 71 षटकार आपण पाहिले होते. म्हणजेच 100 षटकार प्लस कदाचित 150 देखील लागू शकतात. टिवरीला आपण पाहिलं तर 270 प्लस षटकार 5 दिवसामध्ये आणि 250 षटकार नायगावला पाहिले होते आपण. इनसाइड आउट. मोठा फटका खेळायचा होता इथे. भूमित सेफ हँड आहेत आणि स्टाईल चांगली आहे त्यांची कॅच घेण्याची. विकेट डाऊन सचिन भोईर. मान टिकून राहणं या स्पर्धेमध्ये जाता जाता 2 पॉइंटचा विचार. आणि येणार कट्टा विचार करेल की जसा कानाही पायचा खेळ राहिलाय तसाच होऊ दे. त्या अनुषंगाने येणार कट्टा जिंकू शकतो. न्यू बॅटर मिस्टर प्रताप भोईर. 31 धावा नक्कीच त्या वसूल करण्याच्या निमित्ताने नसेल तर इथे संघाला विन करण्याच्या इरादाने ते आल्यात. इरादे स्पष्ट आहेत. 2 स्लिप लावल्यात आणि त्या स्लिपला फक्त बीट केलाय. गॅप शोधला आहे. 1 धाव कंप्लीट आणि 1च धावेवर समाधान. कारण की रायटी बॅटरला ॲडव्हान्टेज आहे. म्हणूनच दोन्ही बॅटरचे शरीर एष्टीचा विचार केला तर सेम फुटवर्क सेम फिटनेस देखील दिसतोय आणि हाईट देखील त्याच लेवलला आहेत आणि कारनामे देखील तसेच आहेत. आज चमकावं लागेल पांजूचा डुप्लिसी म्हणजेच कुमार भोईर. आणि एका साईडला आपण बघतोय प्रताप भोईर पांजूचा युवराज. टिवरीचा युवराज. चला समीर राऊत वेळेकडे आपण सर्वांना सांगितलंय सूचना. आपण या सूचना
नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. विशाल पाटील आज इन ॲक्शनमध्ये, मी तर आजच बघितलं त्यांना, आजच लागले, काल देखील होते, प्रत्येक मॅचला आहेत, फक्त बॉलर म्हणून उपयोग केलेला नाही सध्या तरी. बघूया या मॅचमध्ये करतील का. चांगले बॉलर आहेत, जुचंद्र गावचे भाऊजी देखील आहेत, क्षमता त्यांच्याकडे देखील आहे. टाइमपास होतोय या चेंडूवरती, 2 मिनिटं फिल्डिंग लावायला गेलेत. क्षेत्ररक्षण व्यूहरचना बघा, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, राईटी बॅटरला मिड विकेट आहे. विचार केला तर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध एक फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे, फाईन लेगला एक फिल्डर आहे, थर्डमॅनला डीपमध्ये फिल्डिंग ठेवले. म्हणजेच काय तर इथे हितेंद्र भोईर शो पाहिला होता, मात्र प्रतापचा प्रताप 1 2 3 अँड विकेट डाऊन. जबरदस्त कॅच, इझी कॅच होता, हार्ड केला, जगलिंग कॅच, स्ट्रगलिंग कॅच, आणि ही म्हणू शकतो कॅच ऑफ द मॅच. विकेट डाऊन. आतिश भोईर आज वेगळ्या लुकमध्ये आल्यात, आयकॉन प्लेयर आणि लंकलेश खार्डी प्रतिष्ठानचे, मात्र सध्या एन्जॉय करता येणार दिसणार आहे आज, कारण की पांजूचे प्लेयर्स देखील इथे आहेत, त्यांना सपोर्ट आणि प्रत्येक चॅम्पियन प्रीमियर लीगला सपोर्ट करण्याकरता आल्यात. 12 धावा 2 विकेट. गुलशन या एंडने लेफ्टीला ॲडव्हान्टेज पाहिलाय, मात्र काय फटका आहे, गुलशनचा फटका, 440 वोल्टचा झटका, सिक्सर. फ्लॅट 6. गुलशन भोईर जुना जाणता खेळाडू आहे आणि पांजू नगरीचा, पांजू परिसरातील, पांजू स्पोर्ट पांजूचा हा हार्ड हिटर बॅटर. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे हा चेंडू निर्धाव. आदरणीय मयूर जगन्नाथ म्हात्रे यांना विनंती करेन की आपण VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुमच्या वतीने आले. मयूर म्हात्रे, आपण प्लीज VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हा, आपली जागा इथे आहे. 18 धावा आला की RCB टीम आठवेल. उद्याला आहे मला वाटतं RCB ची मॅच, मुंबई वर्सेस RCB, बिग रायव्हलरी. हुक करायचा होता आणि पाहिलं लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध 1 2 3 अँड 4 चौकार येतोय. जबरदस्त शॉट, हुकचा फटका, चौकार.
पुन्हा एकदा इनसाइड आउट. समीर राऊत आहे डीप मध्ये आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे सिंगल येतोय. सिंगलने धावपळक 23 वरती येते. मॅच बनू शकतो लकी स्ट्रायकर टीमच्या बाजूने देखील, कारण की दोन बॅटर आहेत गुलशन भोईर, कुमाल भोईर. कुमारच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत, गुलशनच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत आणि धावा येणं महत्वाचं आहे. 69चं आव्हान आहे, लढावं लागेल, जिद्दीने लढावं लागेल आणि जिद्द दाखवावी लागेल. दोन्ही टीम 3-3 मॅचेस जिंकल्यात. धावपळक 24. आतापर्यंत विचार केला तर 2 ओव्हर झाल्यात, 24 धावा, 12 बॉल आणि जिंकायला पाहिजे आहेत 44, म्हणजे 22 धावा षटका मागे काढाव्या लागतील. अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं हे गुलशन भोईर आणि कुमार भोईरची ओळख आहे. म्हणून येणारे 12 बॉल आणि जिंकायला पाहिजे आहेत 44. एक रन रेट 22चा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. देखील ही सूचना आहे की आपण देखील टाइमपास करू नका. सुनील मुकादम यांचं आगमन झालंय. वेलकम सुनील दादा, आपलं हार्दिक स्वागत. 3 कॅच घेतल्या काल रात्रीमध्ये आणि तो स्ट्रगल समाप्त केलाय त्यांनी. स्ट्रगल असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये, कोण जाणून बुजून कॅचेस तर सोडत नाही. ती सिच्युएशन असते आणि त्यानुसार चेंडू येत असतात. सुनील दादाला आम्ही पाहिले जवळून, एक चांगले फिल्डर, चांगले बॅटर देखील आहेत आणि टायमावर गोलंदाजी देखील ते करू शकतात. फिरकीपट्टू. 12 बॉल 44ची गरज. आज एकच नाव, एकच वादा, हितेंद्र दादा. 50 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. पहिली हाफ सेंचुरी. जे नव्याने प्रेक्षक आले असतील त्यांच्या माहिती करता, हितेंद्र भोईरच्या बॅटमधून पहिली हाफ सेंचुरी आली. त्याच्या बॅटमधून टोटल धावा आल्या 17 बॉलमध्ये 52 धावा, 6 षटकार आणि 1 चौकार. प्रतापवरती आक्रमण केलं खऱ्या अर्थाने. 31 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. मात्र आता आक्रमण करावं लागेल कुमारला. हितेंद्र भोईर बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल कुमारच्या बॅटमधून सरळ बॅटने आले. भूमित भोईर सारखा फिल्डर असला तर धावा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. सेफ हँड आहे, म्हणूनच बेस्ट फिल्डर म्हणून भूमित भोईरकडे आपण नेहमी पाहिले. जरूर बॅटिंग आली नाही, मात्र चांगली फिल्डिंग तो करतोय. कॅचेस घेतल्यात. 25 धावा. कंपॅरिझनमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये पुढे होता बॅटिंग करणारा जय महाकाल मालजीपाडा संघ. या अगोदर पहिल्या इनिंगमध्ये 30 धावा आल्या होत्या 2 ओव्हरमध्ये आणि इथे 12 बॉलमध्ये 24 आल्यात, म्हणजे 6 धावा आणि 2 विकेट. फुलटॉस बॉल तुम्ही गुलशनला देऊ शकत नाही आणि इथे मात्र केवलने स्ट्रगलिंग केले. काय घडेल तर अंपायर डिसिजन तर देतीलच. ऑडियन्स देखील आहेत. केवलला माहिती नाही आहे अंपायरने टीव्ही अंपायरला घेतलंय. हा टीव्ही अंपायर कशासाठी आहे? अंपायर 6 साठी. चेक केलं जाईल बाउंड्री लाईन. पाय टच आहे का? चेंडू फेकलाय का? चेंडू सीमारेषच्या बाहेर गेलाय का? बाकी येऊ नका कोणी प्लीज. अंपायर बघतील, बाकीच्यांनी फक्त मॅचचा आनंद घ्या.
6 धावा. षटकार येतोय. बघा आमच्या अंपायरनी दोन्ही गोष्टी चेक केल्या होत्या. यानंतर नक्कीच षटकार गेलाय आणि संदीप गावंड सरांचा एखादा डायलॉग आम्ही पेश करतोय. चेंडू सीमा रेषेपार आर पार. तिच्या घरामध्ये गुलशन भोईरच्या बॅटमधून सिक्सर आला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये भूमित भोईर जबरदस्त फिल्डिंग केलंय. पुन्हा एकदा चेंडूला अडवलंय. ॲक्युरेट पैकी 3 वेळा बॉल गेलाय. एक झेल घेतलाय आणि 2 वेळा चांगलं फिल्डिंग. 32 धावा. पुन्हा एकदा मॅच ऑन आहे. जिंकायला 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये जर विचार केला तर इथून पाहिजे आहे टोटल 36. हेलिकॉप्टर फटका आहे केवळ घरात. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. गुलशन नॉन सेकंडला मात्र फेकी खराब. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता काय घडतंय तर इथे या 3 धाव घेत असताना परतावं लागेल कुमारला. खऱ्या अर्थाने 3 धाव होऊ शकल्या असत्या मात्र कॉल नव्हता कुमारचा, कॉल गुलशनचा होता आणि इथे गफलत झाले. रनआउटच्या माध्यमातून कुमारला परतावं लागते. विकेट डाऊन. आठ बॉल 35 ची गरज. कुणाल पाटील आलाय. सध्या हे 2 बॉलवरती षटकार आले तर मॅच मध्ये बनून राहील की स्ट्रायकर देखील. गुलशनच्या बॅट मधून खेचलाय आणि शानदार ठोकलाय. गुलशन भोईर नावाचा येतोय दर्जेदार धमाकेदार सिक्सर. आता पाहिजेत 7 बॉल मध्ये 29 ची गरज. व्हाईट बॉलचा इशारा. 7-28 ची गरज. सोडून देऊ का सांगा.
आल्या होत्या आणि त्याच धावा बाकी आहेत. प्रताप भोईरला 31 धावा ठोकल्या होत्या हितेंद्र भोईरने आणि इथे 6-28ची गरज. तिथे देखील लेफ्टी बॅटर होता, इथे देखील लेफ्टी बॅटर आहे. कुणाल पाटीलने अशा मॅचेस जिंकवल्यात. कुणालकडे ती क्षमता आहे. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग नव्हता आणि हितेंद्र भोईरने कॅच कॅरी केलाय. समीर राऊतचं ऍक्शन, रिॲक्शन आणि सेलिब्रेशन सर्व काही सांगून देते या मॅच मध्ये. विकेट डाऊन. निशांत पाटील देखील अगोदरच आलेत, फक्त एक इनिंगची वाट पाहत आहेत. पुढच्या मॅचमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. बरोबर टाईमनुसार आमचे कॉमेंटेटर 2 वाजता हजर झालेत. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये निशांत पाटीलचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. पंचिंग केलंय त्यांचं देखील. आज पंचिंग मशीन आणलंय. लवकर आलेले दिसतात, शेवटपर्यंत थांबलेले दिसतात. जे लवकर आलेले ते पण दिसले पाहिजे. आणि पुन्हा एकदा समीर राऊत, आज वेगळं सेलिब्रेशन आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 विकेट त्याच्या नावावर. जितू बॅक टू द पवेलियन. एवन सूरज केनी आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4-28ची गरज. आणि आता आपण पाहणार आहोत जय महाकाल मालजीपाडा ही मॅच जिंकतोय तर 8 पॉईंटने सरळ क्वालिफाय होईल. क्यू लागेल त्यांच्या समोर. आणि लकी स्ट्रायकरला बाकी मॅच पाहाव्या लागतील. पॉईंट्स टेबल कशा प्रकारे येतील आणि त्या अनुषंगाने क्वालिफाय की बॉल आउट याच्यावरती निर्भर असेल भरपूर काही. समोर खेळला, हॅट्रिक हुकली गेली. 1 धाव येते. 3 बॉल शिल्लक. गुलशन एकटा पारी सांभाळतोय. बाकीचे बॅटर प्रताप भोईर जर लवकर आऊट झाले नसते तर वेगळं चित्र असतं या मॅचचं. त्यानंतर सचिन भोईर 1 चौकार 1 डबल, ते देखील लवकर आऊट झाले. जास्त टाईम जर कोणी घेतला आहे तर गुलशन भोईरने या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार असाच 1 षटकार मारला होता या अगोदर देखील. मात्र इथे फसलाय आणि इथे काहीतरी सूर्याची किरणं डोळ्यावर आल्यात असं दाखवून दिले फिल्डरनी. मात्र कॅच सुटलाय ही गोष्ट मात्र खरी आहे. पण तुम्ही तिथे एक्सक्यूज देऊ शकत नाही. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावफलक 44 धावा. चांगला अपडेट विजय कांबळे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि मध्ये मध्ये होत असते आमचं आणि त्यांचं मैत्री संबंध चांगले आहेत. चंद्रपाड्यात यायला जायला लागते. चांगला अपडेट ते देत आहेत. शॉर्ट थर्डमॅन विशाल आहेत आणि 1 धाव. 1 धाव्याने धावफलक 45. अंतिम बॉल. 1 बॉल मध्ये 24 पाहिजेत. काय समीर राऊत काहीतरी वेगळं करतील का कारनामा. एक बॉल 24. एखादा नो, त्याला 6, त्यानंतर नो. ह्यावेळी मात्र जय महाकाल मालजीपाडा टीम क्वालिफाय होणार या पूल मधून हा संघ पाहायला मिळतोय आणि नक्कीच खुश आहे. आणि हितेंद्र भोईर हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच, कारण की त्याने केल्यात 52 धावा. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेतली हितेंद्र भोईरच्या नावावर आहे. कॅप्टन कूल कप्तानी इनिंग आहे आणि ही कप्तानी इनिंग शेवटपर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये आठवणीतली असेल. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये पहिली हाफ सेंचुरी कोणी मारली असेल तर आवर्जून हे नाव घेतलं जाईल हितेंद्र भोईर. आणि पहिली
हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप कोणत्या संघाची असेल तर जय महाकाल मालजीपाडा 68 धावेंची. आणि बॅटर कोणते होते तर केवल घरत आणि नक्कीच हितेंद्र भोईर. आणि त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ कोणता होता तर लकी स्ट्रायकर विजय कांबळे ही माहिती आमच्यापर्यंत आवर्जून देत आहेत. चला कानाई पाये फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, इरादे स्पष्ट केले. आम्ही जाऊ, मात्र जाता जाता एखाद्याला अपसेट